नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, रिन्युएबल एनर्जी बिझनेसशी रिलेटेड दोन रिलेटेड बिझनेसला घेऊन जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, या दोन बिझनेसमध्ये पहिला बिझनेस आहे वाइंड एनर्जी बिझनेस आणि दुसरा बिझनेस आहे सोलार मॉड्यूल्सचा बिझनेस. आणि मित्रांनो, हे दोन्ही बिझनेस रिन्युएबल एनर्जी बिझनेसशी रिलेटेड आहे. आणि मित्रांनो, रिन्युएबल एनर्जी बिझनेस हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. आणि मित्रांनो, रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड या दोन्ही बिझनेसला घेऊन एक एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच दोन अपडेट बघणार आहोत. आणि मित्रांनो, मी आधीच क्लिअर करून देत आहे, हा अपडेट हे जे अपडेट आहे दोन्ही हे रिसेंटली आलेले नाही. हे अपडेट जवळपास 6 ते 7 दिवसा अगोदरचे आहे, परंतु मला इम्पॉर्टंट वाटत आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला या दोन्ही अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण पुढे बघणार आहोत. तर चला बघूया आपला आजचा पहिला अपडेट. तर मित्रांनो, पहिल्या अपडेटचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. इंडिया स्केल 54.51 गिगावॅट वाइंड एनर्जी कॅपॅसिटी इन 2025 युनियन मिनिस्टर प्रल्हाद जोशी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, इंडियाने पूर्ण कॅलेंडर इयर 2025 मध्ये वाइंड एनर्जी कॅपॅसिटी ॲड केली आहे 6.34 गिगा वॅटची. आणि इंडियाची वाइंड एनर्जी कॅपॅसिटी टोटल कॅपॅसिटी इंडियाची वाढून झाली आहे. कॅलेंडर इयर 2025 एंड झाल्यानंतर 54.51 गिगा वॅट. आणि मित्रांनो, ही अपडेट 7 जानेवारी 2026 ला स्वतः युनियन मिनिस्टर फॉर न्यू अँड रिन्युएबल एनर्जी प्रल्हाद जोशी यांच्याकडून आलेली आहे. मित्रांनो, कॅलेंडर इयर 2024च्या डेटानुसार इंडियाची वाइंड एनर्जी कॅपॅसिटी होती 48.16 गिगावॅट. आणि 2024 मध्ये इंडियाने इन्स्टॉल केली होती वाइंड एनर्जी कॅपॅसिटी 3.42 गिगावॅट, जी इयर ऑन इयर बेसिसवर कॅपॅसिटीमध्ये 85.4%ची ग्रोथ दर्शवते कॅपॅसिटी ॲडिशन मध्ये. तर मित्रांनो, हा होता रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड बिझनेस वाइंड एनर्जी बिझनेसला घेऊन आपला पहिला अपडेट. चला मित्रांनो, आता आपण रिन्युएबल एनर्जी बिझनेसशी रिलेटेड कोणताही तो सेकंड अपडेट जो आला आहे तो बघूया. तर मित्रांनो, हा अपडेट आहे सोलार मॉड्यूल्स बिझनेसला घेऊन. आणि इथे आपण या अपडेटचं हेडिंग वाचू शकतो. इंडियाज सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग मोर दॅन डबल टू 144 गिगावॅट इन 2025. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रल्हाद जोशी जे युनियन मिनिस्टर आहे न्यू अँड रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड, यांनी ट्यूजडे म्हणजे 6 जानेवारी 2026 ला घोषणा केली होती की इंडियाची सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी जी आहे ती इयर ऑन इयर बेसिसवर ट्वाईस म्हणजे डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, जर आपण डेटा बघितला तर 2024 मध्ये इंडियाची सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी होती 63 गिगावॅट. आणि प्रिव्हियस इयर म्हणजे कॅलेंडर इयर 2025 मध्ये इंडियाने ॲड केली आहे 81 गिगावॅटची कॅपॅसिटी सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंगची कॅपॅसिटी. आणि आता 2025 एंड होईपर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर इंडियाचा सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी इयर ऑन इयर बेसिसवर 128.6%ने ग्रो होऊन झाला आहे 144 गिगा वॅट. आणि मित्रांनो, इथून आपण एक अंदाजा लावू शकतो की इंडियाचा सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस काय जबरदस्तपणे ग्रो होत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की
फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसला घेऊन दोन जे इम्पॉर्टंट बिझनेस आहे, जसे की सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आणि वाइंड एनर्जीचा बिझनेस, या दोघा बिझनेसला घेऊन एक अपडेट आली आहे. अशा दोन्ही टोटल आपण अपडेट आतापर्यंत कव्हर केल्या आहे. तर चला आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार पब्लिकची होल्डिंग आहे 55.4%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.82%, प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.73% आणि सर्वात कमी डी आय एसची होल्डिंग आहे 11.04% आणि सुझलॉन एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.22%, पब्लिकची होल्डिंग आहे 26.01%, एफ आय एसची होल्डिंग आहे 6.91% आणि डी आय एसची होल्डिंग आहे 2.86% आणि वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीमध्ये देखील प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, पब्लिकची होल्डिंग आहे 26.28%, डी आय एसची होल्डिंग आहे 16.66% आणि एफ आय एसची होल्डिंग आहे 10.19% आणि टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये देखील प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, तसेच या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.43%, पब्लिकची होल्डिंग आहे 23.3%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.29% आणि डी आय एसची होल्डिंग आहे 2.98% आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये देखील प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, रिन्युएबल एनर्जी हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे आणि या बिझनेसशी रिलेटेड दोन बिझनेसला घेऊन एक अपडेट आली आहे. जसे की वाइंड एनर्जी बिझनेसला घेऊन एक अपडेट आली आहे जो रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड बिझनेस आहे. तसेच सोलार मॉड्यूल या बिझनेसला घेऊन एक अपडेट आली आहे जो रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड आहे. अशा दोन्ही बिझनेसला घेऊन एक अपडेट आली आहे आणि दोन्ही बिझनेस रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड बिझनेस आहे. आणि मित्रांनो, हा जो बिझनेस आहे रिन्युएबल एनर्जी हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.